नमस्कार मित्रांनो, भारतात गॅस सिलेंडरच्या किमती एका रात्रीत 60 रुपयांनी वाढला म्हणून विरोधी पक्ष तसेच अनेक ठिकाणी सामान्य लोकही कंठशोष करतात की काय करत आहे मोदी सरकार. गॅस सिलेंडरच्या किमती 60 रुपये वाढल्या, आता आपण कसं जगायचं, कसा स्वयंपाक करायचा. खरं आहे, प्रश्न गंभीर आहे. परंतु शेजारी पाकिस्तानात बघितलं तर तिथे एका रात्रीत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 55 रुपयांनी वाढलेल्या आहेत. 55 एका रात्रीत. आपल्याकडे अजून पेट्रोल डिझेलच्या किमती स्थिर आहेत. पाकिस्तानामध्ये पेट्रोलची किंमत आता 321 पाकिस्तानी रुपये आहे. कदाचित ती अजूनही आपल्या किमती एवढीच आहे, कारण पाकिस्तानी रुपया म्हणजे आपल्यापेक्षा खूप खालच्या पातळीवर आहे. आणि पाकिस्तानमध्ये डिझेलची किंमत आहे ती पेट्रोलची किंमत 321 रुपये आणि डिझेलची किंमत 335 रुपये झालेली आहे. एका रात्रीत 20% किमती वाढल्या. आता याच्या आधी या किमती 270-280 पाकिस्तानी रुपये इतक्या होत्या. हे करावं लागलं कारण पाकिस्तानला बाकी सगळी सोंग करता येतात, पण पैशाचं सोंग करता येत नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती $90 वरती गेलेल्या आहेत. हे जर युद्ध असंच सुरू राहिलं तर त्या किमती कदाचित $120, काही जण म्हणतात $150, पण $100 पलीकडे नक्की जातील. दुष्काळात 13वा महिना म्हणजे पाकिस्ताननी आणखीन एक युद्ध करून ठेवलेलं आहे, ओपन वॉर विथ अफगाणिस्तान. आणि त्यामुळे पाकिस्ताननी जे युद्ध अफगाणिस्तान विरुद्ध सुरू केलेलं आहे ते थांबवणं पाकिस्तानच्या कह्यात आता उरलेलं नाही आहे. कारण अफगाणिस्तान कितीही महिने वर्ष लढू शकतं एवढी त्यांची ताकद आहे. पाकिस्तानने हे युद्ध कशासाठी केलं तर सोपं कारण आहे की पाकिस्तानलाही चाहूल लागली होती की इराण विरुद्ध अमेरिका इस्रायल असं युद्ध होणार आहे आणि त्याच्यात सौदी अरेबियालाही कदाचित उतरावं लागेल. आणि असं जर झालं तर मग पाकिस्तानला सौदी अरेबियाच्या बाजूने इराण विरुद्ध लढायला लागेल. आणि म्हणून बॉस थोडा बिझी, फोन चालू आहे, दुसरा फोन चालू आहे, इसलिए अभी बात नहीं कर सकते. अशा प्रकारे पाकिस्तानने हे युद्ध सुरू केलं सौदीला दाखवायला की बघा आमचं युद्ध सुरू आहे, हे झालं, मोकळे झालो की येतोच तुमच्या मदतीला. ठीक आहे, सौदीला काही फरक पडणार नव्हता. पण आता हे युद्ध सुरू झाल्यामुळे होर्मुझची सामुद्रधुनी बंद झालेली आहे आणि पाकिस्तानला जिथून नैसर्गिक वायू पुरवला जात होता त्या कतारचाही नाईलाज आहे. कतार आता वायू पुरवत नाही आहे आणि तेलही येणं बंद झालेलं आहे. किमती वाढलेल्या आहेत. तेलाच्या किमती $10 प्रति बॅरल वाढल्या, $10. तर पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर वार्षिक $1.5 ते $2 अब्ज, कोणीतरी म्हटलं रुपयात बोलत जा, $1.5 अब्ज म्हणजे $150 कोटी, $150 ते $200 कोटी, $150 ते $200 कोटी म्हणजे साधारणतः विचार करा, 200 कोटी म्हणजे 200 गुणिले 2000, 20,000, 18,000 कोटी भारतीय रुपये. 18,000 कोटी भारतीय रुपये म्हणजे जवळजवळ 50,000 कोटी पाकिस्तानी रुपये. एवढा बोजा त्यांच्या अर्थव्यवस्थेवर पडतो. $10 किंमत वाढली तर. आत्ता तेलाची किंमत युद्ध सुरू झाल्यापासून जवळजवळ $20 ते $30 वाढलेली आहे. आणि त्यामुळे जर ही किंमत अशीच चढी राहिली तर पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर वर्षाला साधारणतः 1,00,000 कोटी पाकिस्तानी रुपयांचा बोजा पडू शकतो, जो त्यांना परवडणं अशक्य आहे. कारण पाकिस्तान आत्ता $1.5 अब्ज, $2 अब्ज म्हणजे पुन्हा तुम्ही हिशोब करा, तोच आकडा होतो 50,000 कोटी रुपये पाकिस्तानी रुपये. एवढं कर्ज घेते, जेवढं कर्ज घेते तेवढ्याच जर तेलाच्या किमती वाढल्या तर त्या कर्जाचा काही उपयोग नाही आहे. आणि त्यामुळे एकीकडे ही गोष्ट झालेली आहे, दुसरीकडे तेल त्याचा सप्लाय थांबलेला आहे. म्हणजे किंमत वाढली असली तरी तेल ज्याच्याकडे पैसा आहे तो घेऊ शकतो, पण जर तेल आलंच नाही, जहाजच आलं नाही तर काय करणार. आणि जी सवलत भारताला दिलेली आहे, काय जण त्याच्यावरही छाती पिटतात. असं कसं काय, ट्रम्प कोणाला भारताला सवलत देणारा, मोदी राजीनामा द्या, इथले संजय राऊत वगैरे. त्यांना हे कळायला पाहिजे की पाकिस्तानला रशियाकडनं तेल विकत घ्यायची परवानगी नाही आहे. आणि त्यामुळे त्यांना पेट्रोल डिझेलसाठीही चढी किंमत द्यावी लागते, नैसर्गिक वायूसाठीही चढी किंमत द्यावी लागते. दुसरा मुद्दा आहे पाकिस्तानचा एक्सपोर्ट काय आहे. तर पाकिस्तानचा एक्सपोर्ट काय आहे तर टॉवेल, पंचे, चादरी
कांदे, बटाटे म्हणजे अशा गोष्टी पाकिस्तान मोठ्या प्रमाणावर निर्यात करतं. कुठे निर्यात करतं? मुख्यतः आखाती देशात, कारण पाकिस्तानमधून तर बोट काही अमेरिकेत, युरोपात जाऊ शकत नाही आणि त्यामुळे ते माल आखाती देशात पाठवतात. तिकडनं तो अमेरिकेत, युरोपात जिथे कुठे जातात तो जातो. आता आखात बंद असल्यामुळे पाकिस्तानच्या व्यापाराचेही 12 वाजलेले आहेत. पाकिस्तानी लोक मजुरी कुठे करतात, काम कुठे करतात? याच आखाती देशांमध्ये करतात. तिथे त्यांच्या नोकरी धंद्यावर परिणाम झाला तो होणारच आहे, म्हणजे की पाकिस्तानची अर्थव्यवस्था आणखीन खड्ड्यात जाणार आहे. लक्षात घ्या, पाकिस्तानला बऱ्याच गोष्टींची आयातही करावी लागते, कारण देश कुठल्याच बाबतीत आत्मनिर्भर नाही आहे आणि त्यामुळे त्याचाही परिणाम होणार आहे. आता त्यामुळे पाकिस्तान सौदी अरेबियाकडे याचना करत आहे की उधर से जरा भेजो तेल, कारण सौदी अरेबियाचं त्या बाजूचं तेल आहे ते पाकिस्तानात कराचीतला वगैरे येऊ शकतं. पण सौदी अरेबियालाही आता दुसऱ्या प्रायोरिटी आहेत. सौदी अरेबियाने तुमचं सैन्य पाठवणार होतं ना, काय झालं? पाकिस्ताननी घोषणा केली, जर इराण खबरदार, जर सौदी अरेबियावर हल्ला केला तर गाठ पाकिस्तानची. त्यामुळे जे गरजत होते त्यांना आता पडावं लागणार आहे, त्यांना आता सिद्ध करावं लागणार आहे. कारण सौदी अरेबियाकडनं तेल घ्यायचं स्वस्त किमतीत, सौदी अरेबिया स्वस्त किमतीत कशाला देईल? त्यांची स्वतःची अर्थव्यवस्था नुकसानीत आहे आणि त्यामुळे ते तेल घ्यायचं तर ते तेल महाग किमतीला घ्यावं लागेल आणि त्याच्या बदल्यात आपल्याला सौदी अरेबियाला सैनिकी मदत करावी लागेल. आता याच गोष्टीची पाकिस्तानला सगळ्यात जास्त भीती आहे. बघा, एकीकडे अफगाणिस्तानची युद्ध चालू आहे, दुसरीकडे बलोचिस्तान पेटलेलं आहे. आता अमेरिकेतले काही हुशार मंडळी इराणचे तुकडे तुकडे करायची गोष्ट करतात. त्याच्यामुळे खूप मोठं सगळ्याच देशांना, त्याच्यामुळे ते काही ही सोपी गोष्ट नाही आहे देशांचे तुकडे करणं. आणि आपल्या लोकांना बऱ्याच जणांना वाटतं की आता बलुचिस्तान स्वतंत्र होईल का? होऊ शकेल, पण असं जेव्हा देशाचे तुकडे होतात तेव्हा त्याच्यातनं जे राजकीय संकट निर्माण होतं, लष्करी संकट निर्माण होतं, ते लक्ष वळवायला मग तो देश युद्ध करतो. काही गोष्टी होऊ शकतात. पण पाकिस्तानमधला बलुचिस्तान जो जवळजवळ पाकिस्तानच्या 40% हिस्सा आहे, एवढा मोठा भाग आहे असं म्हटलं जातं आणि त्याची लोकसंख्या जेमतेम 80 लाख, बलोच लोकांची संख्या 80 लाख आहे. इराणच्याही पूर्वेकडचा भाग आहे, त्याला ते सिस्तान म्हणतात, सिस्तान बलुचिस्तान, हा सगळा एकच भाग आहे आणि तोही इराणचाही भाग तितकाच रिकामा आहे. तिथे जेमतेम 30 लाख लोकसंख्या आहे. पण त्यामुळे तिथल्या बलोच लोकांना दोन्ही ठिकाणच्या ही वाटतंय की याच्यातनं आपल्याला स्वातंत्र्य मिळू शकेल आणि त्यामुळे ते त्यांचा लढा अधिक तीव्र करतील. एकीकडे अफगाणिस्तानच्या सीमेवर पाकिस्तान झुंजतोय, आता बलुचिस्तानमध्ये लढावं लागलं तर काय, ही चिंता आहे. सौदी अरेबियाच्या मदतीला आपलं सैन्य पाठवावं लागलं तर काय करायचं, ही चिंता आहे. अर्थव्यवस्थेचे 12 वाजलेले आहेत. अमेरिकेला रस नाही आहे, अमेरिकेला पडलेली नाही आहे. चीनचं लक्ष, चीन आता इराणला सावरायचं का पाकिस्तानला सावरायचं? चीन कशाला मदत? चीनची स्वतःची अर्थव्यवस्था संकटात आहे आणि अशा प्रसंगात रोजच्या रोज तर देश चालवायला काहीतरी उपाययोजना केलं पाहिजे. आता त्यामुळे पाकिस्तानने घोषणा केलेली आहे की कोणीही पेट्रोल विकताना दिसला तर त्याला शिक्षा करण्यात येईल. याच्या आधी मरियम नवाज, ज्या पंजाबच्या मुख्यमंत्री आहेत, नवाज शरीफ यांची मुलगी, त्यांनी कायदा केलेला की गटाराची झाकणं चोरतील त्यांना कडक शिक्षा करण्यात येईल. आता गटाराची झाकणं तोडण्यासाठी म्हणजे बघा, म्हणजे काय देशाच्या दृष्टीने, राज्याच्या दृष्टीने काय विषय असू शकतात. पण पाकिस्तानमध्ये जे गटारावरची लोखंडाची जी जाळी असते ती चोरून लोक पैसे कमावतात आणि त्याच्यामुळे त्याच्याविरुद्धही पाकिस्तानला कठोर भूमिका घ्यावी लागते. आता इथे पेट्रोलच्या बाबतीतही तेच झालेलं आहे की जेव्हा तुटवडा जाणवेल तेव्हा पेट्रोलचं जेव्हा ब्लॅक मार्केटिंग केलं जाईल, पेट्रोल विकत घेऊन ते अधिकृत किंमत 321 रुपये, ज्याला पैसे द्यायची इच्छा आहे त्यालाही समजा रेशनिंग करून मिळणार असेल की 1 लिटर पेट्रोल मिळेल, 2 लिटर, त्याच्याहून जास्त पेट्रोल असेल तर 400 रुपये दे, तर त्याच्यातनं आणखीन मोठी समस्या निर्माण होऊ शकते. आणि त्यामुळे लक्षात घ्या, हे जे युद्ध आहे ते इराण, अमेरिका त्यांचं युद्ध चालू राहील. पण या युद्धामुळे होरपळले जाणारे देश आहेत तेही बरेच आहेत. त्यात नेपाळही असू शकतो, बांगलादेशही असणार आहे, पाकिस्तानही असणार आहे आणि या सगळ्या देशांच्या परिस्थितीकडे भारताला लक्ष द्यावं लागणार आहे. कारण इथे परिस्थिती खालावली तर त्याचं खापर भारतावर फोडण्याशिवाय त्यांना, कारण तेवढंच त्यांना येतं, किंवा तिथले जे परिणाम होतात तिकडनं जर लोक निर्वासितांची संख्या वाढली तर इथे आपल्या ममता असलेले लोक आहेच आहेत त्यांना घ्यायला.
बांगलादेशमधनं खास करून पाकिस्तानमध्ये ती परिस्थिती नाही आहे, पण सांगता येत नाही. आणि त्यामुळे ही परिस्थिती हसण्याची नाही आहे, थट्टेची तर मुळीच नाही आहे. पण इराण युद्धामुळे इराणला जेवढी झळ बसते तशीच झळ पाकिस्तानलाही बसू लागलेली आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.